अजित पवार गटातील अजून एका बॅट्समॅनची आज विकेट पडली। नमस्कार मंडळी। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजितदादांचा गट आणि यांच्याच गटातील आज अजून एका बॅट्समॅनची म्हणजेच अजित पवारांच्या अजून एका मंत्र्याची पडलेली आज विकेट। काय प्रकरण जाणून घेऊया। अजित पवार गट याच्यामधील पहिले मंत्री म्हणजेच पहिली पडलेली विकेट माननीय धनंजय मुंडे। धनंजय मुंडे यांचं संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्याबरोबर असलेलं जवळीक आणि त्याच जवळीकमुळे धनंजय मुंडे यांना द्यावा लागलेला राजीनामा आपल्या मंत्रिपदाचा आणि त्यानंतर आज म्हणजेच दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी द्यावा लागलेला दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा म्हणजेच सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे। काय प्रकरण? माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू 1995 म्हणजेच जवळजवळ आजपासून 30 वर्ष जुनी अशी केस। काय होतं की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांना मिळालेली 10% कोट्यामधली घरं आणि त्या घरांमध्ये बळकावलेले 2 फ्लॅट्स, त्यामध्ये 2 फ्लॅट्स हे बळकावले होते माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने आणि ती जी केस आहे त्याचा आज निकाल लागलेला आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोषी आज मान्य केलेला आहे आणि माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची कारावास सांगितलेली आहे। ही शिक्षा सांगितल्यानंतर माणिकराव जगताप यांनी नैतिक जबाबदारी दाखवून राजीनामा दिला नव्हता, म्हणजेच मंत्री साहेबांना राजीनामा देण्याची इच्छा बिलकुल नव्हती। परंतु जेव्हा विरोधक आणि सर्व बाजूनी चहोर टीका झाली त्यानंतर अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी किंवा एक राजकीय प्रेशर ओळखून समोरूनच आज माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्यांनी राजीनामा सबमिट केलेला आहे। परंतु हा राजीनामा त्यांनी मनापासून दिलाय असं बिलकुल नाही आहे। आज अजित पवार यांच्या गटातील अजून एक विकेट पडली आणि हे जे डॅमेज आहे हे फक्त आणि फक्त अजितदादा यांच्यासाठीच आणि भाजप याच्यावरती बघून खूप आतल्या आत आनंदी होत असेल। नक्कीच भाजपसाठी आपल्याच मित्रपक्षातील होणारं डॅमेज हे त्यांच्यासाठी होणारा फायदा। माननीय माणिकराव कोकाटे यांनी जसं माननीय सत्र न्यायालय यांनी जेव्हा त्यांना ही शिक्षा सांगितली त्यानंतर त्यांनी आपल्या आरोग्याचंच म्हणजे आपल्या हेल्थचं कारण देऊन हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल होण्याची तेवढी लगेच काळजी घेतलेली आहे। म्हणजेच त्यांना आता कुठे ना कुठेतरी हा कारावास पूर्ण करावा लागतोय की काय याची भीती दिसलेली आहे आणि त्यांनी दवाखान्याचा म्हणजेच हॉस्पिटलचा ॲडमिट होण्याचा रस्ता पकडलेला आहे। कारण न्याय हा फक्त आणि फक्त सामान्य नागरिकांसाठी असतो। मंत्री महोदय, आमदार महोदय यांच्यासाठी फक्त आणि फक्त होणारी बेल किंवा त्या अटकेपासून त्यांना कशी पळवाट काढता येईल ती शोधत असतात। आता आमदार, मंत्रीपद आणि या सर्वाचा जो झालेला नुकसान आहे ते लॉंग टर्ममध्ये अजित पवार यांच्यासाठी हे राजकारणामध्ये झालेलं डॅमेज आहे आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मित्रपक्षांना म्हणजेच शिंदे गट किंवा अजित पवार गट यांचं होणारं नुकसान जे आहे ते भाजपसाठी कुठे ना कुठेतरी पूरक ठरणार आहे। कारण की ही जी तयारी आहे ती 2019ची आहे। 2019 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा भाजपला एकहाती सत्ता घ्यायची आहे आणि ती एकहाती सत्ता घेताना त्यांना कुठे ना कुठेतरी ही जी मित्रपक्षांची भागीदारी आहे ती कमीत कमी जेवढी ठेवता येईल ती म्हणजेच मित्रपक्षांची बार्गेनिंग पॉवर कमी कशी करता येईल आणि त्यांच्या मंत्र्यांना कसं डॅमेज करता येईल याचीच काळजी भाजप आतल्या आत घेत आहे। आपल्याला काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद।